गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, तुम्हाला मी आज करून दाखवणार आहे एकदम मस्त टेस्टी अशी ओल्या बोंबलाची भुर्जी. चला तर बघूया साहित्य आणि कृती. साधारण 3 मोठे बोंबील घेतले होते आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. 10 ते 12 तुकडे झालेले आहेत. हे असे मी पाण्यावरती वाफवून घेतलेले आहेत. ओले बोंबील हे छान असे वाफवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण काय करायचं, हे थंड करून त्यातला काटा काढून टाकायचा आहे आणि हे बोंबील असे छान मॅश करून घ्यायचे आहेत. हे अशा प्रकारे मी केलेले आहेत. 1.5 टेबलस्पून मी इथं गोडं तेल तापवलेलं आहे. मी इथं भुर्जीचं साहित्य घेतलेलं आहे. आता मी इथे याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा, हिंग टाकलेला आहे पाव चमचा. त्याच्यानंतर मी इथं टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला. साधारण 1 मोठा टोमॅटो मी इथं बारीक चिरून घेतला होता. टोमॅटो छान मऊ झाला की आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदे. कांदे मी जास्त वापरलेले आहेत. साधारण 3 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घातलेले आहेत. कांदा जास्त असला की ग्रेव्हीला छान चव येते आणि भुर्जी आणखीन मस्त टेस्टी लागते. तुम्हाला जर कमी हवा असेल तर थोडा याच्यातून कमीही करू शकता. आपल्या आवडीनुसार आपण इथे कांदा वापरू शकतो. मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होईल. कुठल्याही भुर्जीसाठी किंवा कुठल्याही ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटो किंवा काही जे असेल जे आपण फोडणीत घालतो ते मऊ होणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळेच खूप छान टेस्ट येते. आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे अर्धा चमचा हळद. तर बघू शकता कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे. अशा पद्धतीने झाला पाहिजे. याच्यामध्ये मी घातलेला आहे लाल तिखट. साधारण मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे धना पावडर 1 चमचा. अगदी झटपट होणारी टेस्टी भुर्जी आहे. खूप मस्त लागते. आपण नेहमी बोंबील फ्राय करतो किंवा अजून काही केलं तरी बोंबीलची चटणी करू शकतो, पण ही भुर्जी जर तुम्ही करून बघाल तर ही तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. इतकी सुंदर मस्त लागते. आता हे जे बोंबील आपण काटा काढून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून आपण छान हे 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहोत. याच्यावरती मी घालणार आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर आपापल्या आवडीनुसार आपण इथं वापरू शकतो. ही ओल्या बोंबीलची भुर्जी तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता. गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता. आता याला आपण 1-2 मिनटं झाकण ठेवून वाफ देऊया. ही झटपट होणारी ओल्या बोंबीलची भुर्जी तयार आहे. ही भुर्जी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवायला विसरू नका. माझ्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये. धन्यवाद.